एक विकेट घेतलं ना ते झाले लवर बॉईज मध्ये 500-700 झाले आणि सिक्सर कुणी मारले भैरवकारी चिंचोलीवाडी चिट्टीवरवाल्याचा मंचजवळ संपर्क साधायचा. टोटल अमाऊंट सांग त्याला आणि त्यांना चावी दिली ना तुला बॉल द्यायचा आहे पंचांना. अरे पण हे वाटणार कसे अरे पण हे सुट्टे कसे द्यायचे टोटल 11 ना 1100. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी लवर बॉईज आणि सोन्याचीवाडी आपले पारितोषिक आमच्याकडे आलेले आहेत. पारितोषिक घेऊन जायचं आहे आपलं. दोन्ही संघाचे कोणीतरी दोन 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 खेळाडू या दोघांनी या आपला पारितोषिक आपण आपले पारितोषिक घ्यायचे. दोन्ही संघ मिळून या इकडे. ओमकार जे आहेत ओमकारचे त्यातले 200 मी घेणार आहे. भेटू नाही बाबा हे बाबा दिले ना नाही पारितोषिक प्रत्येक हक्कदाराला मिळायला हवं. अनिकेत महाडिक आमचा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही बँकमध्ये काम करता. आणि नितेश मारा करणार नाव काय निशांतला आणि पहिला चेंडू आणि खूप उत्कृष्ट दर्जाचा चेंडू म्हणू शकतो मी याला. निशांतला फारसा काही समजलेला नाहीये. प्रथमताच्या सत्रात आर्यन बॉईज उपांत्य फेरीमध्ये बघूया आज फायनल मध्ये पोहोचण्याची मजा मारते का की जय मल्हार नेहमीप्रमाणे आपलं नाव फायनल मध्ये निश्चित करते. अवांतर धाव 2 चेंडू आले की एक चेंडू आणि धाव संख्या झाली आहे एक. आणि अरे वा उत्कृष्ट झेल आणि उत्कृष्ट क्षेत्र आता रोहित जय मल्हार यांनी देखील इथे यायचं आहे. आणि आता जो खेळाडू उतरलेला आहे योगेश बघूया. चांगला असा चेंडू परंतु एक धाव संख्येत वाढ. 3 चेंडू आणि 2 धावा झालेले आहेत. टीमचं नाव काय टीमचं नाव आर्यन बॉईज वर्सेस जय मल्हार. आर्यन बॉईज हौदाची आळी यांचे 3 चेंडू आणि 2 धावा झालेले आहेत. पुढे बघूया चौथा चेंडू टाकण्यासाठी नितेश जय मल्हार. फुलटॉस चेंडू बघूया कॅच होते का. व्हॉट अ शॉट अँड 6 रन.
आणि हा 5वा चेंडू टाकीत आहेत. अनदर शॉट अँड चेंडू भावेश. शेवटचा चेंडू खेळत आहे तो भावेश आणि बॉलर आहे तो रोहित. हा नितेश. बघूया लास्टचा चेंडू. वॉट अ शॉट अँड 4 रन. फोर मधली दुसरी षटक घेऊन येत आहे तो. हॅलो माईक. हॅलो. आणि 3 षटकामधली दुसरी ओव्हर घेऊन येतो. त्याचं नाव अजय. एक्स्ट्रा प्लेयर कमिंग अप टेच. काय याचं नाव? अजय. अजय जडेजा. फर्स्ट बॉल टू योगेश. अजय बॉल टाकील तो योगेशला. बघूया कसा टाकतोय तो. वाईट टाकताय का लेग स्टंप टाकतोय बघूया. लूज बॉल मारलेला आहे त्याने. योगेशने 1 रन. धावसंख्येमध्ये वाढ किती रे? 13. धावसंख्येमध्ये वाढ. 13 धावा झालेले आहेत. पुढचा चेंडू अजय घेऊन येत आहे तो भावेश. बघूया. मस्त असा शॉट. बघूया कॅच पकडतो का नाही. 1 धाव 2 धावा. 13-2 15. धावसंख्येमध्ये वाढ. 15 धावा झालेले आहेत. 2 चेंडू अजूनही 4 चेंडू बाकी दुसऱ्या षटकामधील. तिसरा चेंडू. अजय तिसरा चेंडू टाकीत आहे तो भावेशला. बघूया. व्हॉट शॉट अँड नो. 8 4 रन फॉर 90. Ouch. Big shot and 6. Four. 5 ball. Sorry. 4 ball. 2 ball again.
25. Loss of 2 wicket. Another shot. Good field. And Warner. 26 run. Last ball. 2 over. 1 ball next. बघूया कॅच होते काय. And loose field. What a field. And loose fields. 26 and 1. 27 run. 2 over. 2 over. दोन ओव्हर झाले ना. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 रन झालेले आणि शेवटची ओव्हर चालू आहे. बघूया कोण ओव्हर टाकते ते. $72 loss of 2 wicket. Last over to go. 72 नाही 27. 27 sorry. Last over to go. Bowler's name Ishan Nishan. First ball. Oh, what a shot and 6. Nishan. Oh, loose ball and leg stump. Wide. 34. Two wicket. Oh, what a shot! Another shot. Two wicket loss. 3 ball. तिसरा चेंडू टाकीत आहे तो निशांत. निशांत. Oh, what a shot! And catch it. आदित्यने IPL मध्ये शेवटच्या चेंडूमध्ये 6 रन केले होते आणि मॅच विन झाले होता मुंबईकडून. बघूया त्यांच्याकडे अजून 3 चेंडू बाकी आहेत. बघूया चेंडू अँड कॅचेस.
हॅट्रिकला वन इज हॅट्रिक बघूया काय ह्याचं नाव अजय निशांत हॅट्रिकचा चान्स बघूया कोण पारितोषिक लागतंय हॅट्रिक साठी नाही घ्या खालना एक रन काढा हॅट्रिक वाचवा ओ व्हॉट अ शॉट अँड 46 इन फर्स्ट इनिंग शेवटचा चेंडू बाकी आहे. या इनिंगचा शेवटचा चेंडू बाकी आहे. 46-3 लॉस. 46-3 विकेट. लास्ट बॉल टू गो. बॅट्समन सुमित. Oh, big it, big it. Oh, what a shot and 6. आर्यन बॉयचे 3 विकेट गेलेले आहेत आणि 52 या धावसंख्येवर लवर जय मल्हार याने रोखलेला आहे आणि जिंकण्यासाठी आपला जय मल्हार या संघाला 53 धावांची गरज आहे. बघूया आता काय होईल ते. मला काय फारसा हिंदी वगैरे मराठी येत नाही. त्यात मध्येच आपला इंग्लिश थोडा थोडा जमला तर सोडून दिला. कोड्यास हॉटेल फ्रॉम हरवणकर. कोड्यास आर्यन बॉईज गोरेगाव वर्सेस जय मल्हार संघ. अतिशय या अगोदर सुद्धा चांगली अशी फलंदाजी केली होती आर्यन बॉईज संघाने आणि बलाढ्य भैरवनाथ संघाला पराजित केलं होतं. सनीची त्यावेळी आकर्षक अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली. त्याच्या शेवटच्या षटकार तो मारला होता. त्या षटकारावर ही मॅच ते जिंकले होते. आता मात्र त्याची जागा भरून काढली ती म्हणजे
योगेश आणि काय पाहिजे तो का पण खा सुमित यांनी अतिशय 2 बॉल मध्ये लगातार 2 षटकार मारून धावसंख्या पुढे नेली. थोडीशी धावसंख्या कमी होती परंतु वाढवण्यात यश आले ते म्हणजे सुमित याच्या फलंदाजीतून. त्यानंतर आता मात्र सलामीचे फलंदाज जयमल्ल संघाकडून हे आक्रमक फलंदाज मानले होते या मैदानामध्ये आणि कमी बॉलमध्ये 50 मारले या अगोदर तो आणि मला तो बॉल उडालाय. ही निर्णय कॅच राहील. यस सर्वे करणारा खेळाडू यावेळी मात्र 0 धावसंख्येवर परततोय मैदानात. याचा पुरेपूर आनंद घेतला या विकेटचा आर्यन बॉईज संघाच्या सर्व खेळाडूने. एक चांगली विकेट म्हणावी लागेल. सनी थोडासा आक्रमक होतो गोलंदाजीमध्ये यावेळी आलाय तो नितेश. खरोखर नितेश हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. थोडीशी उडी भरून काढायची असेल कुठेतरी धावसंख्या उभारायची असेल तर नितेशला सुद्धा चांगली फलंदाजी करावी लागेल. पाहूया नितेश आपल्या संघासाठी किती दावा करतोय. समोर गोलंदाज आहे तो म्हणजे सनी. यावेळी मात्र थोडीशी चूक करतो आणि बॉलिंग वरतात वाईटच्या स्वरूपातला एक्स्ट्राची धाव आली आहे. अशा रीतीने संघाचं धावाचं खातं ओपन झालंय. खरोखर एक चांगली गोलंदाजी करत होता परंतु थोडंसं कुठेतरी वरकटला गेलाय. त्यानंतर पुन्हा एकदा लेग साईडला मारलेला फटका मारतो. एकच धाव समाधान मानावं लागला आणि आता स्ट्राईक घेतले ते म्हणजे नितेशनी. नितेश सुद्धा हा एक आक्रमक फलंदाज आहे. मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये मोलाचे सहकार्य लागते ते या फलंदाजाचे. यावेळी मात्र स्ट्राईकला आलाय. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी किती धावा जमावतो. धावसंख्येचं टार्गेट थोडस मोठं आहे. 53 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला जय मल्हार संघ मैदानात. थोडस लक्ष मोठं आहे. या अगोदर सुद्धा आर्यन बॉईज संघाने 50+ धावसंख्या उभारली होती. यावेळी सुद्धा 50+ धावसंख्या आहे. त्यामुळे थोडस संकट जे आहे ते वंगावता येते म्हणजे या जय मल्हार संघाला. आणि मी बोललोय तसं झालं. पाहायला मिळाले असते नितेशच्या फलंदाजीतून परंतु नितेश सुद्धा मैदानात परततोय. यावेळी मोठ्या संकटात सापडले ती म्हणजे जय मल्हार संघ. एक चांगली अशी सुरुवात करून द्यायला पाहिजे होती परंतु आता सलामीचे फलंदाज होते तेही दोन्ही सलामीचे फलंदाज यावेळी मैदानात परतते ते पण आपल्या वयाच्या 0 या धावसंख्येवर. त्यानंतर रोशन आलाय त्याची जागा सांभाळायला. रोशन काय किमया करतोय आपल्या संघासाठी. नक्कीच फलंदाजीसाठी चांगले प्रदर्शन करावे लागेल रोशनला सुद्धा. यावेळी रोशनने मला जेवढी धाव घेतली आहे आणि यावेळी थोडस गच्चा क्षेत्ररक्षण झालं आणि चेंडू होते 4 धावांसाठी.
आपल्याला नक्कीच या मैदानावर पाहायला मिळते त्यांच्या संघाच्या खेळाडूंवर. कारण जर संघ कुठेतरी सुस्थितीत नेला असेल ना तर तो योगेशने असेल. कारण त्यांच्या प्रयत्नाने आणि त्यांच्या सल्ल्याने संघ सर्व खेळाडू या मैदानात त्यांचे खेळवले जातात. यावेळी थोडस आक्रमक पवित्र घेतोय परंतु यावेळी सुद्धा वाईट जातोय. कुठेतरी पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपाला चेंडू टाकतोय सनी. यावेळी अगोदर चांगले गोलंदाजी करत होता आणि यावेळी मात्र थोडासा भरकटलेला दिसतोय. जर सनीला चांगली गोलंदाजी जिंकायची असेल मॅच तर नक्कीच गोलंदाजीसाठी चांगलं प्रदर्शन करावं लागेल. यावेळी मात्र सुद्धा नक्कीच हा चेंडू खेळून काढला तो म्हणजे रोशननी. आणि मला जर बॉल किती आले 5 बॉल झालेत. 5 चेंडू झाले. धावसंख्या झाले 7. मोठासा टार्गेट आहे कारण जर हे टार्गेट पार करायचं असेल तर चौकार आणि षटकारांची आतषबाजी करावी लागेल. यामुळे पुढे येऊन खेळायला शॉट होता त्यामुळे एक धाव घेतली. दुसऱ्या धावचा प्रयत्न असताना एकच धाव समाधान मानावं लागेल. अशा रीतीने पहिलं षटक संपतंय. धावसंख्या होती ती 8 आणि मौल्यवान असे 2 विकेट या जयमाला संघाचे गेलेले आहेत. त्यामुळे थोडस जयमाला संघ थोडस अडचणीत आहे. परंतु नितेश आहे काही होऊ शकतंय. आक्रमक पवित्र घेऊ शकतोय मैदानामध्ये धावसंख्या उभारण्यासाठी. पाहूया नितेश आणि रोशन ही जोडी आता मैदानात आहे. दुसरं षटक हाताळतोय संघाचा कर्णधार तो म्हणजे योगेश. पाहूया योगेश कसा चेंडू टाकतोय का कशी गोलंदाजी करतोय. आपल्या फलंदाजीचं चांगले प्रदर्शन दाखवतोय योगेशने. यावेळी मात्र आणि बॉल जातोय सुमितच्या हाताखालून. मला तो धाव घेतली आहे. दुसरी धाव घेतली आहे. यशस्वीपणे धाव पूर्ण केली. अशा रीतीने धावा मात्र 2 धावा यशस्वीपणे पूर्ण केल्या. खरोखर एका चांगलं प्रदर्शन नक्कीच पाहायला मिळतंय मैदानावर आर्यन बॉईज संघाचे खेळाडूंकडून. पुण्याला स्ट्राईक आलाय तो रोशन. नितेशला असं वाटतंय कारण जर नितेशला जर स्ट्राईक मिळाली तर नक्कीच नितेश मोठा फटका खेळेल. तो स्ट्राईक साठी झगडतोय काय पाय करायचं. जर स्ट्राईक दिली ना नितेशला तर नक्कीच मोठा फटका खेळेल आणि संघाची धाव सांगा गोटे पुढे नेण्याचा प्रयत्न नक्कीच नितेश करेल. पाहूया पुन्हा एकदा रोशन उत्कृष्ट फटका मारला. 1 धाव घेतली आणि मला वाटतं एक धाव समाधान मानावे लागेल. आणि आता स्ट्राईक झाली ते म्हणजे नितेशकर. पाहूया नितेश आता आपल्या संघासाठी किती धाव करतोय. आता मात्र स्ट्राईक स्वतःकडे आलेली आहे त्यामुळे नक्कीच आक्रमक पवित्र नितेश सुद्धा घेईल. परंतु योगेश गोलंदाजीवर आहे. थोडस कुठेतरी जखडून ठेवण्याचं काम जे आहे ते योगेशने केलेलं आहे. हो मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू मात्र हुकला गेला आणि चेंडू सरळ जातो इष्टरक्षकाच्या हातामध्ये. त्यामुळे जयमल्ला संघ थोडासा अडचणीत येतोय. धावसंख्येचा पाठलाग थोडासा मोठा करायचा कारण चांगली फलंदाजी केली होती आर्यन बॉईज संघाच्या खेळाडूंनी आणि मोठी धावसंख्या उभारली होती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चांगले क्षेत्ररक्षण झालं. 1 धाव घेतले. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात डेंजर झोन मधली धाव होती परंतु यशस्वीपणे ते पूर्ण केली. अशा रीतीने धावसंख्या झाली 13. अजूनही मोठं लक्ष आहे. पाहूया काय करतोय नितेश. थोडासा प्रयत्नात आहे की मोठी धावसंख्या मी मारू शकतोय. मी मोठे फटके खेळू शकतोय परंतु एवढी संधी मात्र दिली जात नाही योगेश कडून. यावेळी मात्र चेंडू उडवलाय आणि निशांनी मात्र नितेशला पाठवलंय तंबूत. आता
नितेशची जागा सांभाळायला तो रुपेश. रुपेश पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. अजूनही योगेश गोलंदाजीवर आहे. उलटा सोबाच्या चेंडूचा परंतु खेळून काढलाय आणि एक धाव घेतली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय तो म्हणजे रोशन. दुसरे षटक समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 14. अजूनही जिंकण्यासाठी पाहूया काय करतोय रुपेश. सामना मात्र पूर्णपणे झुकलाय तो म्हणजे आर्यनबाई संघाकडे. पहिला चेंडू उडवलाय पण झेल मात्र सुटलाय. झेल मात्र सुटला गेलाय. 2 धावा घेतल्यात. थोडस गचाल क्षेत्ररक्षण झालंय. आर्यनबाई संघाचं गचाल क्षेत्ररक्षण. पाहिजे पाहूया. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. पुन्हा एकदा कॅच. मला वाटतं आता मात्र झेल टिपलाय. जय मल्हार संघ आता मात्र पूर्णपणे अडचणीत आहे. कारण आता मात्र थोडं पाठलाग करणं मुश्किल आहे धावसंख्येचं यावेळी. जर संघ जर विजय मिळवला असता तर आर्यनबाई संघाला कुठेतरी दखलून ठेवायला पाहिजे होतं. सनी शिर्के इथं उपस्थित आहेत. नागाव गावचे सुपुत्र आणि नागाव आणि उत्कृष्ट ऑलराऊंडर लोणारा गोरे असोसिएशनचे खेळाडू सनी शिर्के इथं उपस्थित आहेत. मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो चिंचोली वॉरियर्स संघातर्फे. तसेच छत्रपती शंभूराजे ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कडून सुद्धा त्यांचं सहर्ष स्वागत. आणि मला असं वाटतंय दुसरा संघ असेल तर फायनल मध्ये प्रवेश करणारा तो आर्यनबाई संघ असेल. खरोखर 3 टुर्नामेंट मध्ये झगडत होता आर्यन संघ आणि यावेळी मात्र